श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. भक्तो नमस्कार. सनातन धर्मामध्ये दररोज पूजापाठ करण्याचे विधान आहे. असे केल्याने देवतेचा आशीर्वाद बनवून राहतो आणि घराच्या सुख समृद्धीमध्ये वाढ होते. पूजा करतेवेळी काही आवश्यक नियम असतात ज्यांची काळजी घेणे आपल्यासाठी अतिआवश्यक आहे. जर आपण त्या नियमांची पाळणूक करत नाही तर याने आपल्या पूजेमध्ये दोष उत्पन्न होतो. त्यासोबत ती पूजा पूर्ण मानली जात नाही. पूजेमध्ये साफसफाईची काळजी घेणे खूपच आवश्यक मानले जाते. नियमितपणे पूजा करण्यापूर्वी तुम्हाला सर्वात प्रथम देवतेच्या स्थानाला साफ केले पाहिजे. यासाठी तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की सर्वात प्रथम आपल्या घराच्या देवतांना कोणत्या स्वच्छ स्थानी ठेवून पूर्ण मंदिराला स्वच्छ पाण्याने साफ करून घ्यावे. जुन्या फूल व हार अगरबत्तीच्या राखेला काढून घ्यावे आणि त्यानंतर देवतांच्या मूर्तींना स्वच्छ स्नान करून घेऊन त्यांना त्यांच्या स्थानी व्यवस्थित बसवावे आणि नवीन ताज्या फुलांनी आपल्या मंदिरात सजवून घ्यावे. जेव्हा कधी जीवनामध्ये काही सुचत नाही आणि तुमचे मन संघर्षाने हारत जाते तेव्हा तुमची पावले स्वतःहून मंदिराच्या दिशेने वळू लागतात आणि अशा समस्या आणि परेशानीच्या संघर्षात व्याकुळ झालेले तुमचे मन मंदिरात जाऊन स्थिर व शांत होते. मंदिरात विराजमान असलेल्या मूर्त्यांमध्ये स्वयं साक्षात भगवान वास करतात. पुरोहितांच्या द्वारे मंदिरामध्ये देवी देवतांच्या प्राणप्रतिष्ठेने पूजा केली जाते. मंदिरामध्ये प्रार्थना, ध्यान, कीर्तन, पूजा, आरती, शंख, घंटानाद इत्यादींची कार्य केली जातात. फक्त आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये छोटी अथवा मोठी कोणत्याही प्रकारच्या पूजेला करण्याचे काही निश्चित नियम निर्धारित केले गेलेले आहेत आणि या नियमांचे पालन करताना आपणास पूजापाठ केले पाहिजे. कारण की तेव्हाच आपल्या पूजेचा काही अर्थ निष्पन्न होतो आणि तेव्हाच आपल्या आराधनेचे फळ आपणास मिळते. बघतो बऱ्याच वेळा आपण पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने पूजापाठ तर करतोच, परंतु तरीही आपली मनोकामना पूर्ण होऊ शकत नाही. आपल्या कष्टांचे निवारणही होत नाही आणि आपणास मानसिक शांतीही मिळत नाही. तर असे का होते? मग शेवटी का तुम्हाला तुमच्या पूजेचे मनोवांछित फळ प्राप्त होत नाही आणि तुमचे मनही नेहमी अशांत का राहते? याचे कारण हे असू शकते की तुमची पूजा करण्याची पद्धत कदाचित चुकीची असेल, अथवा तुम्ही पूजा करतेवेळी काही आवश्यक गोष्टी विसरत आहात, किंवा मग तुम्ही कोणती अशी चूक करत आहात ज्याच्या कारणामुळे तुमची प्रार्थना ईश्वरापर्यंत पोहोचू शकत नाही. बघतो आपल्या शास्त्रांमध्ये जेवढी पण पूजा सामग्री सांगण्यात आलेली आहे त्यामध्ये सर्व वस्तूंची आपली एक विशेषता आणि महत्व असते. मग भले ते हळद कुंकू असो, फूल अथवा हार असो, अथवा अक्षता व कपूर असो, किंवा मग आपण आपल्या विधिविधानाने जेव्हा पूजापाठ करतो तेव्हा या सर्व पूजा सामग्रीचा वापर करण्याचा एक विशेष कर्म निर्धारित केलेले असते आणि त्याच कर्मांचे आपणास पालन केले पाहिजे. पूजा करतेवेळी भक्तिभावना सर्वात अधिक महत्वपूर्ण मानली जाते. त्याचसोबत वस्तू आणि ज्योतिषाचे काही असे नियम बनवले गेले आहेत ज्यांचे पालन करणे आपल्या घरामध्ये समृद्धीचे कारण बनू शकते. त्यामुळे आज मी तुम्हाला काही अशा गोष्टींच्या बाबी सांगणार आहे ज्या आपणास पूजा करतेवेळी नेहमी ध्यानात ठेवल्या पाहिजे. त्याचसोबत भगवान श्रीकृष्णांच्या अनुसार अशी ती कोणती वस्तू आहे ज्यास पूजा घरात ठेवल्याने घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते, या तर मग जाणून घेऊयात. परंतु तत्पूर्वी बघतो अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण ज्ञानवर्धक आध्यात्मिक माहितीला प्राप्त करण्यासाठी आपले चॅनल स्वामी सेवाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघतो पूजा करतेवेळी सर्वात प्रथम तर हे पहा की तुमचे मंदिर योग्य दिशेला आहे की नाही. वास्तूच्या अनुसार घरामध्ये मंदिर नेहमी ईशान्य कोण म्हणजेच की उत्तर पूर्व दिशेमध्ये असले पाहिजे. वास्तूचे मानाल तर ज्या प्रकारे घरामध्ये मंदिरासाठी एक निश्चित दिशा आणि स्थान असणे खूपच आवश्यक मानले गेलेले आहे. नेहमी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की पूजा करतेवेळी देवतेचे मुख आणि आपले मुख योग्य दिशेला असले पाहिजे. मान्यता अशी आहे की जर चुकीच्या दिशेला मुख करून पूजा केली जाते तर ते पूर्णपणे स्वीकारले जात नाही. पूजापाठ केल्याने आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास होतो. त्यामुळे योग्य व सुनिश्चित दिशेला बसून केली गेलेली पूजा चांगली असते. पूजा करतेवेळी तुमचे मुख उत्तर दिशेला असले पाहिजे. हे पूजनासाठी सर्वात उत्तम दिशा मानली जाते. तुम्ही पूर्व दिशेला मुख करून ही पूजा करू शकता, परंतु कधीही दक्षिण दिशेला मुख करून पूजा करू नये. अशाच प्रकारे मंदिराच्या आतमध्ये ठेवलेल्या मूर्त्यांचीही एक निर्धारित दिशा आहे. मान्यता अशी आहे की जर मंदिरामध्ये ठेवलेल्या मूर्त्या विशेष नियमांच्या अनुसारच असतात तर घरामध्ये नेहमी खुशी व समृद्धीचे वातावरण बनून राहते आणि पूजेचे पूर्णफळ प्राप्त होते. आणि तेथेच जर आपण मूर्त्यांना त्यांच्या योग्य दिशेमध्ये ठेवत नाही तर हे घरामध्ये येणाऱ्या समस्यांचे कारणही बनू शकते. शास्त्रांच्या अनुसार घराच्या मंदिरामध्ये देवी देवतांचे मुख नेहमी पूर्व दिशेला असणे सर्वश्रेष्ठ मानले जाते. पूर्व दिशेला सकारात्मक ऊर्जेची दिशा बोलले गेलेले आहे, कारण की भगवान सूर्यदेव याच दिशेमधून उगम पावतात. मान्यता अशी आहे की या दिशेमध्ये देवतेच्या प्रतिमेचे मुख केल्याने सूर्याची सकारात्मक ऊर्जा
घराच्या मंदिरामध्ये मूर्त्यांच्या माध्यमातून प्रवेश करते आणि पूजा करणाऱ्या व्यक्तीसही ऊर्जावान आणि सकारात्मक बनवते. वास्तूच्या अनुसार घराचे मंदिर नेहमी ईशान्य कोणामध्येच असले पाहिजे. दिशा निर्धारित झाल्याच्या नंतर तुम्ही दररोज सकाळी उठून स्नान केल्याच्या नंतर तसेच साफ व स्वच्छ कपडे धारण केल्याच्या नंतरच नियमपूर्वक देवाची पूजा केली पाहिजे आणि सकाळ संध्याकाळ देवतेसमोर एक दिवा अवश्यच प्रज्वलित केला पाहिजे. मंदिर आणि त्याच्या आजूबाजूची जागा साफ व स्वच्छ ठेवा. देवते स्नान करून घेऊन हळद कुंकूचा टिळा लावून फुले वाहिली पाहिजे. जसे की प्रत्येक घरामध्ये पूजेचे नियम असतात त्यांनाच लक्षात घेऊन एका सुनिश्चित पद्धतीने पूजा करा. नेहमी ध्यानात ठेवा, देवतेचा भोग प्रसादाला दाखवण्यापूर्वी कधी उष्टी करू नका. यास घोर पाप मानले जाते आणि त्याचसोबत देवतेला अर्पण केली जाणारी फुलांना किंवा मग धूपदीप अगरबत्तीला अथवा अन्य कोणत्याही पूजा सामग्रीला कधीही वास घेऊन पाहता कामा नये. यास शास्त्रांच्या दृष्टिकोनातून चांगले मानले जात नाही. बघतो सनातन धर्मामध्ये पूजेच्या दरम्यान घंटी वाजवण्याची परंपरा प्राचीन काळापासूनच चालत आलेली आहे. त्याचसोबत मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी आणि पूजेच्या दरम्यान घंटी वाजवली जाते. मान्यतेच्या अनुसार पूजापाठच्या दरम्यान घंटी वाजवल्याने मंदिरामध्ये स्थापित देवी देवतांच्या प्रतिमेमध्ये चेतना जागृत होते. देवी देवतांना घंटी आणि शंखाचा आवाज अत्यंत प्रिय आहे. परंतु बघतो असे पाहण्यात आलेले आहे की घंटीला लोक कधी आणि कसेही वाजवतात. परंतु ध्यानात असू द्या की पूजा करतेवेळी घंटीला वाजवण्याचे काही विशेष नियम आहेत. आपणास केवळ आरती आणि पूजेच्या वेळी घंटी आणि शंख वाजवला पाहिजे. याने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जेत बदलून जाते. स्कंद पुराणाच्या अनुसार घंटी वाजवल्याने जो आवाज निघतो तो ओमच्या उच्चाराच्या ध्वनी समान असतो. असे मानले जाते की मंदिरामध्ये घंटी वाजवल्याने सातकास ओमच्या उच्चारणासमान पुण्याची प्राप्ती होते. विज्ञानाच्या अनुसार मंदिरामध्ये पूजा अर्चनेच्या दरम्यान घंटी वाजवल्याने वातावरणामध्ये तेज कंपनाचा ऑरा उत्पन्न होतो, ज्याच्या कारणामुळे आसपासचे अस्तित्वात असलेले वातावरणातील जीवाणू विषाणू नष्ट होऊन जातात. मंदिर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर शुद्ध होतो. त्यासोबत नकारात्मक ऊर्जाही समाप्त होते. बघतो आपल्या प्रत्येक पूजेमध्ये कलशाचे एक वेगळेच महत्व आहे. शास्त्रांमध्ये कलशाला पूर्णतेचे प्रतीक मानले गेलेले आहे. मग जरी ती सत्यनारायणाची पूजा असो, दिवाळी नवरात्रीचे पर्व असो किंवा मग कोणत्याही प्रकारचा सण उत्सव अथवा मांगलिक कार्य असो, कलश स्थापित केल्याशिवाय हे सर्व काही अर्धवट आहे. पूजेमध्ये कलशाचा उपयोग देवी देवतांचे आवाहन करण्यासाठी केला जातो. देवतेसमोर तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरून ठेवणे शुभदायी असते. जर आपण आपली रोजची पूजा करतेवेळीही भगवंताच्या समोर तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरून ठेवतो तर याचा चमत्कारिक प्रभाव आपणास अवश्यच पाहण्यास मिळतो. यासाठी मुख्यपणे तांब्याचाच कलश घेऊन कुंकवाने स्वस्तिक बनवून त्यावर मुलीचा धागा बांधा. कलशात शुद्ध ताजे पाणी भरून घेऊन त्यात थोडेसे गंगाजलही मिसळून घ्या आणि देवतेसमोर ठेवा. नंतर देवाची पूजा करतेवेळी या कलशाचीही पूजा करा. पूर्ण श्रद्धाभावे देवतेसोबतच या कलशासही नमस्कार करा आणि सर्व पवित्र नद्यांचे आवाहन करा. हा कलश आणि त्यामध्ये भरलेले पाणी दुसऱ्या दिवशीच्या पूजेपर्यंत असेच राहू दे आणि नंतर दुसऱ्या दिवशी या कलशात शिल्लक राहिलेले पाणी घरातील तुळशीला अर्पण करा. भक्तो विश्वास ठेवा, कलशातील या अभिमंत्रित पाण्याने संपूर्ण घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा बाहेर निघत राहते आणि या चमत्काराच्या कारणामुळे तुमचे संपूर्ण घर एका अद्भुत शांतीने भरून राहील. त्याच्या मागील आपल्या शास्त्रांमध्ये अनेक कारणे सांगण्यात आलेली आहेत. शास्त्रांमध्ये कलशास सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले गेलेले आहे आणि जर कलशामध्ये पाणी भरून ठेवता आणि त्याची पूजा करता तर आपले घर आणि आसपासच्या वातावरणातही जीवनामध्ये भरपूर आणि सुख समृद्धीचे भरून राहते. तर बघतो रोजच्या रोज तुम्ही आपल्या घराच्या पूजाघर मंदिरामध्ये कलशामध्ये पाणी भरून अवश्य ठेवा. तुम्हाला याचा लाभ होईल. यासोबत बघतो विशेष करून हे ध्यानात असू द्या की या कलशातील पाणी रोजच्या रोज बदला. आठवडाभर शिळे पाणी ठेवू नका, अन्यथा घराची लक्ष्मी नाराज होऊन घराची सुख समृद्धी बरकत निघून जाईल. घरात समस्या उद्भवून घराचे धन पैसा अनावश्यक कारणात बर्बाद होत राहील. यासोबत बघतो दिवा लावल्याचे किती अधिक फायदे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मिळतात आणि कशा प्रकारे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित केला पाहिजे, कोणत्या दिशेमध्ये तुम्ही दिवा प्रज्वलित केला पाहिजे ज्याने तुम्ही खूपच जास्त उन्नती प्राप्त करू शकाल आणि आपल्या जीवनावरील सर्व बाधांना समाप्त करू शकाल. यातर मग तुम्हाला याच्या बाबतीतही विस्तारितपणे सांगण्यात जातोय. सर्वात पहिले बाब तर तुम्हाला ही ध्यानात ठेवली पाहिजे की आपल्या घराच्या मंदिरामध्ये रोजच्या रोज दिवा लावला पाहिजे. कधीही असे होता कामा नये की तुम्ही दिवा लावला नसेल, कारण की घराच्या मंदिरामध्ये रोज दिवा लावणे हे खूपच आवश्यक असते. याच्यामुळे तुमच्या घराची सर्व निगेटिव्ह एनर्जी घरातून बाहेर निघते. जर तुम्ही घरात कोणताही दिवा प्रज्वलित करत नाही घराच्या मंदिरामध्ये किंवा मग घरामध्ये सायंकाळच्या वेळी, तर याने तुमच्या घराचे वातावरण खूपच जास्त निगेटिव्ह तर होतेच, सोबतच तुमच्या घराच्या समस्याही खूपच जास्त वाढू लागतात. घराचा जो मुख्य कर्ता असतो त्याला खूपच अधिक मेहनत करावी लागते आणि याच्या कारणामुळे
परेशानी, डिप्रेशन आणि टेन्शन मध्ये घराचा कर्ता व्यक्ती येतो. सायंकाळची वेळ हिंदू धर्मामध्ये खूपच महत्त्वपूर्ण मानली जाते आणि जे लोक सायंकाळच्या वेळी कधीही तुपाचा दिवा किंवा मग तेलाचा दिवा आपल्या घरात प्रज्वलित करत नाही तर त्यांच्या घरामध्ये नेहमी अडचणींच्या बाधा बनवून राहतात. म्हणजेच की एका समस्येतून बाहेर निघतात तर त्वरित दुसऱ्या समस्येच्या अडचणीत फसून जातात आणि नेहमीच धनाच्या आणि पैशांच्या समस्या या वाढतच राहतात. त्यांची जी मुले असतात तर तेही त्यांच्या विरुद्ध बनून जातात, त्यांच्या बोलण्यास अजिबात मानत नाही आणि अशा प्रकारे घराचे पूर्ण वातावरणच दुःखांनी बिघडून जाते. बरीचशी लोक या गोष्टींना मानतातही परंतु जाणत असूनही कोणता उपाय करू शकत नसतात आणि विसरून जातात की त्यांना या वस्तूंपासून होण्याच्या नुकसानीच्या बाबतीत माहीत नसते. त्यामुळे रोजच्या रोज तुम्हाला एक तुपाचा दिवा अथवा तेलाचा दिवा प्रज्वलित करणे खूपच आवश्यक आहे. जर तुम्ही लावू शकत नसाल तर अन्य कोणी व्यक्तीही तुमच्या घरी हा दिवा लावू शकते, यात कोणतेच नुकसान नाही. परंतु रोज न चुकता दिवा लावणे खूपच आवश्यक असते. याच्याचमुळे तुमच्या घराची निगेटिव्ह एनर्जी नेहमी तुमच्या घराच्या बाहेर राहते. बघतो सायंकाळची वेळ ही एक अशी वेळ असते ज्या वेळेमध्ये नकारात्मक ऊर्जेच्या शक्ती खूपच अधिक प्रबळ असतात आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करून जातात. अशामध्ये जर तुम्ही तुमच्या घरामध्ये अथवा घराच्या मंदिरामध्ये दिवा लावत नाही तर या निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला खूपच अधिक परेशान करतात. तुमची सर्व कामे विस्कटू लागतात. ज्यावेळी सूर्य मावळतो त्याच वेळी या निगेटिव्ह एनर्जी खूपच अधिक प्रबळ होतात आणि याच वेळी तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवून घराच्या मुख्य दरवाजात अथवा मंदिरात दिवा प्रज्वलित केला पाहिजे. आता ज्या घरामध्ये खूप सारे असे लोक असतात जे नेहमी आजारी राहत असतात किंवा मग त्यांचे आजारपण कधी बरेच होत नाही तर हाही एक असा संकेत असतो की त्यांच्या घरामध्ये खूपच अधिक जास्त नकारात्मक ऊर्जा आहे जी की परेशानींना, अडचणींना आणि समस्यांच्या बाधांना खूपच जास्त वाढवत आहे. या सर्व गोष्टींना समूळ नष्ट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये जेव्हा सूर्य उगवतो तर अशा वेळी घरामध्ये तुपाचा दिवा अथवा राईच्या तेलाचा किंवा मग तिळाचा तेलाचा दिवा पूर्व दिशेमध्ये तुम्ही प्रज्वलित करू शकता. परंतु दररोज या गोष्टींना करणे खूपच आवश्यक आहे, तेव्हाच याचे तुम्हाला लाभ मिळू शकतात. जर तुमच्या घरामध्ये धनाशी संबंधित समस्या आहेत, नोकरी व्यवसायाशी जोडलेली कोणती समस्या आहे आणि अशा समस्या खूपच जास्त होतात तर तुम्हाला तुमच्या घराच्या उत्तर दिशेमध्ये रोज एक तुपाचा दिवा लावला पाहिजे. यास एकही दिवस मिस करू नका. जर तुम्ही दररोज उत्तर दिशेला एक तुपाचा दिवा लावता तर याने तुमच्या धनाशी जोडलेल्या असलेल्या समस्या समाप्त होऊन जातात. ज्या लोकांना नोकरी मिळत नाही तर त्यांनाही नोकरी मिळू लागते आणि जर तीच व्यक्ती जिला परेशानी आहे आणि असा व्यक्ती जर रोज दिवा प्रज्वलित करतो तर याने मिळणारे फायदे अजूनही जास्त प्रबळ होतात. सायंकाळच्या वेळी तुपाचा अथवा तेलाचा दिवा लावणे खूपच आवश्यक असते. तुम्ही कधीही या गोष्टींना दुर्लक्षित करण्याची चूक करू नका, कारण की याने तुमच्या जीवनामध्ये समस्यांच्या बाधा अजून जास्त वाढून जातात आणि तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. बघतो तुम्ही हे जाणून हैराण व्हाल की ज्या पण व्यक्ती रोज तुपाचा दिवा प्रज्वलित करतात तर याने त्यांच्या घराचे वातावरण एकदम सुखमय होऊ लागते, म्हणजेच की पॉझिटिव्ह होऊ लागते. घराचे सर्व लोक शांतीने राहू लागतात. अशाच प्रकारे जो तेलाचा दिवा असतो हाही जेव्हा जळतो तर याने तुमच्या आसपास जेवढी नकारात्मक ऊर्जा आहे ती समूळ नष्ट होऊ लागते, कारण की दिव्यातून निघणारी ऊर्जा नकारात्मक ऊर्जेला बाहेर पिटाळून लावते आणि तुमच्या आजूबाजूस अस्तित्वात असलेल्या एनर्जीला पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये बदलते. तर बघतो या छोट्या छोट्या खूपच आवश्यक गोष्टी आहेत, त्यामुळे खास करून सायंकाळच्या वेळी तुम्ही कधीही या गोष्टींना मिस करू नका. तेव्हाच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशाची प्राप्ती करू शकता आणि तुमच्या जेवढ्या पण मनोकामना आहेत त्या अवश्य पूर्ण होतात. यासोबत बघतो काय तुम्ही हे जाणता का की घराच्या मंदिरामध्ये माचीस का ठेवता कामा नये? जर जाणत नाही तर या तर मग तुम्हाला हेही सांगतो. बघतो जर तुम्ही कोमजलेली फुले, धूप, दीप, अगरबत्तीची राख आणि माचीसच्या काड्या देवीदेवतांच्या स्थानी तशीच ठेवून देता तर याने तुमच्या घरामध्ये कधी बरकत होणार नाही. माचीसच्या काड्यांना पूजाघर मंदिरात कधी पसरवून ठेवता कामा नये. कोणत्याही परिस्थितीत पूजाघरास घाण ठेवता कामा नये. याने तुमच्या घरामध्ये भगवंताचा वास कधी होणार नाही. वास्तुशास्त्रामध्ये माचीस जळवल्यानंतर आणि तिचा वापर केल्याच्या नंतर तिची राख खूपच अशुभ मानली जाते. मॅचीसच्या राखेला व विजलेल्या काड्यांना कधी घरात ठेवता कामा नये. यांना त्वरितच हटवा. यास चांगले मानले जात नाही. याने घरामध्ये क्लेश कलह उद्भवतात. घराच्या मंदिरात माचीसच्या काड्या, माचीसचा बॉक्स ठेवता कामा नये. मंदिरापासून थोडी लांब ठेवा आणि जर मंदिरात ठेवताही तर हिला तुम्ही लाल किंवा पिवळ्या कपड्यात गुंडळून ठेवा, परंतु उघडी ठेवू नका. बघतो आपण आपल्या घराच्या पूजाघराच्या मंदिरामध्ये पूजापाठ करतो आणि मूर्ती आधी ठेवतो. बघतो त्या मूर्त्यांचे महत्व काय असते आता मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. बघतो ज्या घराच्या पूजाघरामध्ये एक साथ या दोन मूर्त्या असतात तेथील घरात बनतो राजयोग आणि दुनिया तुमच्या तालावर नाचते. असे सांगण्याचे तात्पर्य हे आहे
की तुम्हाला सर्व सुख प्राप्त होऊन जाते, ज्याची तुम्ही कल्पना केलेली आहे, ज्याची तुम्ही मनोकामनात मागितली आहे. तर बघतो, घराच्या पूजाघरामध्ये आपण पूजा करतो जेणेकरून आपल्याला त्या पूजेचे फळ प्राप्त होऊन जाईल आणि आपण त्याच्याच अनुसरून घरामध्ये मूर्ती आधी ठेवतो, ज्याने की आपण त्या देवी देवतांचे सुंदर रूप पाहू शकू आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकू. परंतु बघतो, जर आपण आपल्या घराच्या पूजाघरामध्ये या मूर्त्यांच्या सोबत इतर अन्य मूर्त्यांनाही ठेवतो तर निश्चितपणे आपली किस्मत बदलून जाते आणि बघता बघता आपल्या जीवनामधून सर्व कंगाली समाप्त होऊ लागते. तर फक्त पाहूया त्या मूर्त्यांच्या बाबतीत की त्या अशा कोणत्या 2 मूर्त्यांना एकत्र तुम्हाला ठेवले पाहिजे जेणेकरून त्यांचे सच्चे सर्व सुख तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. आणि सर्वात पहिले आपण जर कोणत्या मूर्तीविषयी पाहण्यात जाऊ तर जर तुम्ही श्री हरी विष्णू अवतार प्रभू श्री कृष्णांचे सच्चे भक्त आहात आणि बाळगोपाळांची मूर्ती ठेवता तर तुम्हाला भगवान श्री हरी कृष्णांसोबत माता राणी राधेचीही मूर्ती अवश्य ठेवली पाहिजे. किंवा मग प्रभू श्री कृष्णांची तुमच्या घरामध्ये जर फोटोची प्रतिमा आहे तर त्याच्यासोबत राधेची फोटोची प्रतिमा संयुक्त जोडीच्या रूपात तुम्हाला आपल्या घरी घेऊन आली पाहिजे. बघतो, हे प्रेम आणि एकतेची एक अशी अनोखी प्रतीक आहे की ज्या घरामध्ये या दोघांच्या फोटोची ही प्रतिमा असते तर समजून जा की त्या घराच्या आतमध्ये कधी कोणत्याही प्रकारचा ग्रह क्लेश होत नाही. बघतो, पती पत्नी आणि परिवारजनांमध्ये परस्पर अतूट प्रेम बनवून राहते आणि घरामध्ये धनधान्यामध्ये आपोआपच वृद्धी होत जाते. त्यामुळे हे आवश्यक मानले गेलेले आहे. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये त्या मूर्त्यांना ठेवता तर निश्चितपणे तुमच्या जीवनामध्ये आपोआपच फायदा प्राप्त होत जाईल. बघतो, बरीच लोक आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा करतात तर ते विचार करू लागतात की भगवान विष्णूंची पूजा त्यांनी करावी की नाही किंवा मग त्यांची मूर्ती एकत्र ठेवावी की ठेवू नये. तर बघतो, नेहमी भगवान श्री हरी विष्णू आणि माता राणी लक्ष्मीची पूजा तुम्हाला एकत्र केली पाहिजे. बघतो, महादेव, भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव या तिन्ही देवतांना सर्वशक्तिमान मानले गेलेले आहे आणि त्रिदेवांमध्ये श्री हरी भगवान विष्णूंजींना पूजले जाते. तर जर तुम्ही तुमच्या घराच्या पूजाघरामध्ये लक्ष्मी नारायणजींची संयुक्त रूपाने पूजा करता तर निश्चितपणे तुमच्या घरामध्ये दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट वृद्धी होत असल्याचे तुम्हाला पाहण्यास मिळेल. त्यामुळे तुम्ही भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची पूजा करा. जर माता लक्ष्मीची वेगळी प्रतिमा आहे तर तुम्हाला तिच्या डावीकडे भगवान श्री गणेश आणि भगवान श्री कुबेरदेवांची मूर्ती अथवा फोटोची प्रतिमा आपल्या घराच्या मंदिरामध्ये अवश्य लावली पाहिजे. जर तुम्ही लक्ष्मीच्या डाव्या बाजूला श्री गणपतीची मूर्ती अथवा फोटोची प्रतिमा ठेवता तर तुम्हाला सुनिश्चितपणे लाभ प्राप्त होतो आणि बघता बघता तुमच्या जीवनामधील घर करून बसलेली कंगाली समाप्त होऊ लागते. बघतो, धन प्राप्तीसाठी तुम्हाला लक्ष्मी गणपतीची पूजा केली पाहिजे. असे मानले जाते की माता राणी लक्ष्मी धन देते, भगवान श्री गणपती रिद्धी सिद्धीचे भंडार आणि सुख समृद्धीचा विकास करतात. याच कारणामुळे यांची पूजा खूपच आवश्यक मानली गेलेली आहे. बघतो, बरेचसे लोक हे विचारतात की आपल्या घरामध्ये श्री हनुमान महाराजांची मूर्ती अथवा फोटोची प्रतिमा ठेवावी की ठेवू नये अथवा त्यांची पूजा करावी की करू नये. तर बघतो, तुम्हाला निश्चितपणे हनुमान महाराजांची अन्य देवी देवतांच्या सोबत सुद्धा तुम्ही मूर्ती अथवा फोटो ठेवू शकता. कोणत्याही प्रकारचा काही दोष नाहीये की तुमच्यावर श्री हनुमान महाराज क्रोधित होतील इत्यादी वगैरे. बघतो, याशिवाय तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामांची मूर्ती अथवा फोटोची प्रतिमा आपल्या घरामध्ये ठेवता तर तुम्ही श्री हनुमान महाराजांची मूर्ती ठेवा अथवा नका ठेवू, याने काहीच फरक पडत नाही. श्री हनुमान महाराजांच्या निमित्ताने तुम्हाला कोणत्याही प्रकारची पूजापाठ करायची असेल तर तुम्ही प्रभू श्री रामांना सांगावे. तर प्रभू श्री रामांचे प्रिय भक्त श्री हनुमान महाराज आहेत आणि निश्चित तुम्हाला तेवढाच आशीर्वाद प्राप्त होतो जेवढा की तुम्हाला श्री हनुमान महाराजांच्या मूर्तीचा अथवा फोटोची पूजा केल्याने होतो. किंवा मग तुम्ही करा काय की प्रभू श्री राम दरबाराची फोटोची प्रतिमा आपल्या घरामध्ये घेऊन या आणि श्री रामजींच्या दरबाराच्या फोटोच्या प्रतिमेचे पूजन करा. याने सर्व देवी देवतांचा शाश्वत सिद्ध आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो. हनुमानांसोबत माता सीता, प्रभू श्री राम आणि अन्य देवी देवतांचाही आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो. तर अगदी निश्चितपणे तुम्ही आपल्या घराच्या पूजाघर मंदिरामध्ये एक साथ या मूर्त्यांना ठेवू शकता. बघतो, अशाच प्रकारे जर तुम्ही तुमच्या पूजाघरामध्ये किंवा कोणत्या इतर अन्य स्थानी कोणती मूर्ती अथवा फोटोची प्रतिमा ठेवू इच्छिता आणि त्यास लावून आपल्या घरामध्ये लाभ प्राप्त करून घेऊ इच्छिता तर आपल्या घरामध्ये अथवा पूजाघरामध्ये तुम्हाला निश्चितपणे त्रिदेवांची फोटोची प्रतिमा अथवा मूर्ती एकाच स्थानी आणून अवश्य ठेवली पाहिजे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे निर्माण करता, पालन करता आणि दुष्ट शक्तींचा विनाश करता म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश. मंत्र ओम नमः शिवाय या तिन्ही देवांची संयुक्त रूपात एकसाथ फोटोची प्रतिमा अथवा मूर्ती आपल्या घराच्या मंदिरामध्ये ठेवली पाहिजे. मानले जाते की या तिन्ही देवतांचे एकत्र दर्शन केल्या मात्रने आपले मोठ्यातले मोठी कष्ट, पीडा अशा समाप्त होऊन जातात. याच कारणामुळे या तिन्ही देवांची एकत्र फोटो अथवा मूर्ती आणून तुम्ही अवश्य पूजा केली पाहिजे. आणि तेथेच बघतो, काही अशा मूर्ती असतात, काही अशा फोटोंच्या प्रतिमा असतात ज्यांना तुम्ही तुमच्या घरामध्ये स्थानच देता कामा नये.
जर तुम्ही या फोटोंना अथवा मूर्तींना आपल्या घराच्या पूजाघर मंदिरात स्थान दिलेले आहे तर समजून जा की तुम्हाला तुकांगालीचा सामना हा करावाच लागेल किंवा मग देवी देवतांच्या क्रोधाचा सामना तुम्हाला करावा लागेल। बघतो एक बाब क्लिअर करू इच्छितोय की मंदिरामध्ये कधी विषम संख्येत श्री गणेशांच्या मूर्त्या ठेवू नका, जसे की 1, 3 अथवा 5 मूर्त्यांना ठेवण्यास अशुभ मानले जाते। 2 मूर्त्यांना एकसाथ ठेवण्यास शुभ मानले गेलेले आहे। जर तुम्ही फक्त श्री गणेशाच्या मूर्ती ठेवता तर याशिवाय कोणत्या प्रकारची मूर्ती तुम्हाला ठेवता कामा नये। बघतो यांना स्थापित करतेवेळी हे ध्यान ठेवा की श्री गणेशजींचे मुख नेहमी घराच्या मुख्य दरवाजाच्या दिशेने असले पाहिजे, जेणे की तुम्हाला सात्विक आणि सिद्धिदायी धनाची प्राप्ती व्हावी। आणि याही एका गोष्टीचे ध्यान ठेवा की घरामध्ये अंगठ्यापेक्षा मोठ्या आकाराचे शिवलिंग तुम्ही चुकून सुद्धा ठेवता कामा नये। नेहमी एक छोटेसे शिवलिंग ठेवा आणि एकापेक्षा जास्त शिवलिंग तुम्ही ठेवता कामा नये। बघतो तसे तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिवलिंग ठेवताच कामा नये। त्यानंतरही जर तुम्ही ठेवता तर अंगठ्यापेक्षा मोठ्या आकाराचे शिवलिंगी तुम्ही ठेवता कामा नये। तुम्ही छोटे शिवलिंग ठेवा आणि हे ध्यानात ठेवा की हे शिवलिंग खंडित असता कामा नये, याने घोर पाप लागते। घरामध्ये जर तुम्ही शिवलिंग ठेवता तर शिवलिंगावर तुम्ही चुकूनही तुळशीपत्र अर्पण करता कामा नये। जर तुम्ही शिवलिंग ठेवलेले आहे आणि त्यावर तुळशीपत्र अर्पण करता तर देवी देवतांच्या क्रोधाचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो। तो मंदिरात नेहमी तुम्ही श्री हनुमान महाराजांची मूर्ती ठेवू इच्छिता आणि तुम्ही हनुमान महाराजांचे असीम भक्त आहात तर बसलेल्या अवस्थेतील हनुमान महाराजांची मूर्तीच ठेवा। बजरंगबली भगवान श्री महादेवांचे अवतार आहे, त्यामुळे त्यांची शिवलिंगाप्रमाणे छोटी मूर्ती ठेवा। यासोबत जी पती पत्नी असतात आणि तुम्ही वैवाहिक जीवन आत्ताच सुरू केले असेल तर हनुमान महाराजांची मूर्ती अथवा फोटोची प्रतिमा आपल्या बेडरूम मध्ये तुम्हाला चुकून सुद्धा अजिबात ठेवायची नाहीये, नाहीतर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये किती प्रकारच्या दोषांचा सामना करावा लागू शकतो। आशा करतो तुम्हाला ही माहिती खूपच आवडली असेल। ब्रह्मांड नायक तूच एक समर्थ। जय जय श्री स्वामी समर्थ। खूप खूप धन्यवाद।